महावितरण वीज कंपनीला स्वावलंबी संस्थेने उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सोलार सिस्टीम बसवण्यास भाग पाडलं। पाणी आणि आर्थिक नुकसान भरपाईसाठी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय। महावितरण आणि सहज सोलर एजन्सी राहुरी यांच्या हस्ते काम पूर्ण झाल्याचं पत्र। स्वावलंबी दिव्यांग विधवा शेतकरी संस्थेनं महावितरण वीज कंपनी विरोधात उपोषण केलं आणि उपोषणाच्या पहिल्याच दिवशी शेतात सोलार सिस्टम बसवून बोरचं पाणी उपसा करून देण्यास महावितरणला भाग पाडलं। यामुळे पाण्याअभावी झालेल्या स्वावलंबी संस्थेच्या आर्थिक नुकसानीसाठी महावितरण कंपनीनं आणि संबंधित सहज सोलर एजन्सी राहुरी यांनी भरपाई देण्याचे ठरले। यावेळी महावितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता पवार, चंदगडचे नायब तहसीलदार कामत यांच्या हस्ते काम पूर्ण झाल्याचं पत्र स्वावलंबी संस्थेचे अध्यक्ष आशिष एफ कुटिनो आणि महिला अध्यक्षा वासंती जुवेकर यांना देण्यात आलं। यावेळी स्वाती भिसे, मनीषा चौगुले, ज्योतिबा केसरकर, तानाजी यादव, मारुती पाटील, विजय मासरणकर, प्रथमेश पाटील, अशोक कांबळे, मारुती पाऊसकर, लक्ष्मण पाटील, भिकू गावडे, शिवाजी यादव, वॉल्टर रॉड्रिक्स, अमृता शेरेगार, शिवाजी कडते, मिंगेल मेंडिस, जॉकी मेंडिस, सरस्वती सुतार, प्रभावती देशपांडे, जानकी चौगुले, यालवतकर, मंगल सुतार, लक्ष्मी चौगुले, श्रावण पाटील, रुक्मिणी गावडे, लता पानोरे, शिवाजी सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।